मंडळी, मी ना आता बाजार भरून आले आणि काय झालं माहितीये काय, आमचा घरचा पुरुष म्हणजे प्रत्येकाच्या घरातच पुरुष जे असतात ना, ते शक्यतो ना स्वतःसाठी कधी काय खरेदी करावं किंवा काहीतरी आपल्या आवडीचं घ्यावं असं त्यांना कधी वाटतच नाही. वाटत असेल पण ते ना मन दाबून प्रत्येक वेळी असं राहतात आणि मग घरच्यांच्या आवडी निवडी, पुन्हा घरातल्या लोकांना काही कमी पडायला नको, त्यांना काय पाहिजे की नको, हे सगळं बघण्यात ना पुरुष हा कुठंतरी मागेच राहून जातो. पण मी आज ना नवऱ्याला न सांगता मी तसं बाजारला गेले होते. महिन्याचा बाजार असतो ना, तो एक वेळ भरला की थोडंसं बरं होतं. तर त्याच्यामुळे ना मी आज बाजार करून आले आणि नवऱ्याला माहित नाही ती एक सरप्राईज गोष्ट मी घेऊन आले त्यांना. कारण की आता 1 ते 1.5 महिना झाला, त्याच्यापेक्षा जास्त म्हटलं तरी चालेल. हे ना माझा नवरा आहे ना, तो बूट, त्यांचे चप्पल आणि बूट दोन्ही पण ना खराब झालं होतं. बिचारे ना 2दा शिवून पण आणले आणि तसंच घालतायत. किती वेळा तरी झालं की नाही दुसरं घेऊया, पण नाही स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवायचं. नाही नाही, हे की आता मी जर काहीतरी घ्यायला गेले की मला घेणार, स्वतःला नाही घेणार, हे असं चालू होतं 2 महिने झालं. मग आज विचार केला, थोडंसं मटेरियल किंवा हे सामान लागते ते आम्ही थोडंसं कमी केलं महिन्याचं. आणि ना मी माझ्या नवऱ्याला आज अजून आलेले नाहीयेत, त्यांनी बघितलेले नाहीये, पण मी ना माझ्या नवऱ्याला आज छान असे ना शूज आणलेत मस्तपैकी. माप माहीत होतं त्याच्यामुळे मी घेऊन आले. पण आल्यानंतर थोडंसं चिडचिड असं करणार, कशाला आणलेस, मुलांचं पहिला बघायचं, घरातलं पहिला बघायचं, हे असं. तर मी शक्यतो स्टारमधूनच बाजार करते, भाजीपाला पण आणि हे असं सगळं. तर त्याच्यामुळं एकाच ठिकाणी सगळं मला बरं पडलं. हे सगळं बाजार घेऊन आले आणि काय, हेच नवऱ्याला माझ्या खास गिफ्ट, शूज. आणि काय, तर हे ना आणल्यानंतर पहिला असं बघणार कितीचे आहेत बघणार, म्हणून मी अगोदर ह्याची जी लेस असते ना, म्हणजे लिहिलेलं असतं ना कितीचे आहेत, तसं जास्त महागातले नाहीयेत. पण स्वतः खरेदी कधी करणार नाहीत म्हणून मी घेऊन आले. आणि ते ना मी आल्या अगोदर स्टिकर होतं ना, ते काढलं, फाडून बाहेर टाकलं, जेणेकरून त्यांनी बघायलाच नकोत आणि रिटर्न देऊ शकणार नाही त्याच्यामुळे. तर हे आहे माझ्या नवऱ्यासाठी छोटंसं आजचं गिफ्ट. तसं काही खास असं काही नाहीये आज की बाबा गिफ्ट वगैरे काय द्यावं असं. पण नवऱ्याला माझ्याकडून एक छोटंसं गिफ्ट दिल्यानंतर मला पण बरं वाटेल आणि त्या महत्वाचं म्हणजे पायाला बरं वाटेल. बिचारा बूट, फाटलेले बूट माझ्या नवरा 2 महिने झालं घालायला लागलाय. त्याच्यामुळे गौरांग चांगले आहेत ना रे, तुला आवडले ना, पप्पांना आवडतील ना. तर त्यांना ना हा कलर ना असं म्हणजे कोणता आहे रे गौरांगा, एकदम फेंट ग्रीन मध्ये असा आहे. ब्लॅक मध्ये घेणार होते पण आता जे खराब झाले ते ब्लॅक मधलेच आहेत त्यांचे. मग म्हटलं आत्ताच ब्लॅक झालाय आणि पुन्हा आणि ब्लॅक नको म्हणून मग हा घेतला. तर तुम्ही पण सांगा कसं वाटेल माझ्या नवऱ्याला माझं सरप्राईज, चांगलं वाटेल ना, आवडेल ना. तर आवडायलाच पाहिजे. हे लावून घेते आता सगळं. आजचं माझं हे संडेचं माझं हे सगळं आजचं काम ते करून घेते.